मित्रांनो, 2 रुपयाचा नैसर्गिक उपाय ज्याने तुमचं धान्य कधीही खराब होणार नाही, तुमच्या धान्याला कधीही कीड लागणार नाही। कोणतंही विषारी औषध न वापरता तुम्ही गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ त्यासोबतच डाळी कीड न लागता तुम्ही वर्षानुवर्ष साठवू आणि वापरू शकता। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता धान्य साठवण्याचे 5 नैसर्गिक उपाय त्या ठिकाणी सांगणार आहोत, जे करण्यासाठी खर्च मात्र येतो 2 रुपये। यापैकी कोणताही एक उपाय वापरून तुम्ही धान्य 2-3 काय तर तब्बल 4 ते 5 वर्ष त्या ठिकाणी साठवू शकता। हे नैसर्गिक उपाय जर तुम्ही वापरले तर तुमच्या धान्यात कोणतेही विष ठेवण्याची गरज तुम्हाला त्या ठिकाणी भासणार नाही। हे उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब देखील करा। मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा आपल्याला वर्षभर जेवढं धान्य लागतं तेवढं आपण त्या ठिकाणी खरेदी करून ठेवतो। आपल्या शेतामध्ये जर पिकत असेल तर ते धान्याची साठवणूक आपण त्या ठिकाणी करून ठेवतो। यामध्ये बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असतील, तांदूळ असतील, तर हे साठवल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आपल्याला लक्षात येतं की याला कीड लागलेली आहे। मग कीड लागू नये म्हणून किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण धान्य साठवताना विषारी औषधांचा, विषारी केमिकलचा वापर त्या धान्यामध्ये त्या ठिकाणी करत असतो। यामध्ये मग मिथिल ब्रोमाइड असेल, मॅग्नेशियम फॉस्फेट असेल, बोरिक ॲसिड असेल, असे भरपूर विषारी केमिकल आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ठेवत असतो। मग हे विष रोज का होईना थोड्या प्रमाणामध्ये आपण जेवणातून आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी घेत असतो आणि याचे भरपूर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आपल्या शरीरावर त्या ठिकाणी जास्त असते। मग हेच केमिकल पदार्थ टाळून आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला 4 ते 5 नैसर्गिक उपाय त्या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे कोणत्याही विषारी पदार्थांचा वापर न करता तुमचं धान्य, तुमच्या डाळी 2-3 काय अगदी 4-5 वर्ष त्या ठिकाणी टिकू शकतात, तेही कुठल्या किडीशिवाय। आता यामध्ये जे नैसर्गिक उपाय सांगणार आहे, या उपायामध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात। त्यामुळे याला येणारा खर्च हा 2 ते 3 रुपये त्या ठिकाणी असणार आहे। हे उपाय कदाचित तुम्हाला माहिती असतील, पण ते करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे तुम्ही ते उपाय करून देखील तुमचं धान्य हे त्या ठिकाणी खराब होत असतं। मित्रांनो, सुरुवातीला समजून घ्यावं लागेल की धान्य हे नेमकं खराब कशामुळे होतं, याचं सायंटिफिक कारण नेमकं काय आहे। याचं कारण जर कळलं तर तुम्हाला कोणताच उपाय करण्याची त्या ठिकाणी गरज भासणार नाही। जसं की आपण ज्यावेळेस धान्य साठवणूक करतो त्यावेळेस धान्य जे काय असतं ते वातावरणामध्ये जी काही आर्द्रता असते किंवा जो काही पाण्याचा अंश असतो तो आपल्याकडे त्या ठिकाणी शोषून घेतो। आता ज्यावेळेस हवेमधलं बाष्प धान्याकडे वाढायला लागतं, मग त्याचप्रमाणे जी काय विविध किडी असतात त्या धान्याकडे त्या ठिकाणी आकर्षित होत असतात आणि कीड लागण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत असतं। मग आपण काय करतो, त्यामध्ये महागडी केमिकल, महागडी औषध असतील तर त्या ठिकाणी टाकत असतो। मग याच्यामुळे काय होतं की जे काही कीड असते ते त्या ठिकाणी मरत असते, पण माणसाच्या शरीरामध्ये अन्नपदार्थातून हे जे काही केमिकल्स असतात ते त्या ठिकाणी जात असतात। त्यामुळे माणसाच्या शरीराला मोठा धोका निर्माण त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस हे जास्त असतात। आता आम्ही तुम्हाला काय जे काय विदाऊट केमिकल अगदी नैसर्गिक 2 रुपये खर्चाचे उपाय त्या ठिकाणी सांगणार आहोत, त्या माध्यमातून तुमचं धान्य अगदी आरामामध्ये त्या ठिकाणी वर्षानुवर्ष साठवून तुम्ही ठेवू शकता। व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक बोनस टिप देखील त्या ठिकाणी देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही साठवणूक करताना, धान्याची साठवणूक करताना तुमच्या धान्यामध्ये आर्द्रता किंवा पाण्याचा अंश त्या ठिकाणी जाणारच नाही, ज्यामुळे तुमचं धान्य हे किडीपासून त्या ठिकाणी त्याचा पूर्ण बचाव होणार आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये औषध टाकण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही। चला तर जाणून घेऊयात असे 4 ते 5 नैसर्गिक उपाय, त्यामुळे तुमचं धान्य कधी त्या ठिकाणी खराब होणार नाही। तुम्ही हे उपाय जर वापरले असतील तर 100% तुमचं धान्य आहे ते त्या ठिकाणी खराब होणारच नाही। त्यातील पहिला जो काही उपाय आहे त्यामध्ये काय 2 ते 3 गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्येच उपलब्ध असतात। पहिली गोष्ट त्याच्यामध्ये असतो लसूण। आता लसूण हा प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतो। लसूणचा एक गुणधर्म आहे, त्याचा वास हा किडींना अजिबात आवडत नसतो, त्यामुळे त्या किडी त्या वासापासून त्या ठिकाणी दूर पाडण्याचा प्रयत्न करतात। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे माचीस, काडीची पेटी। आपल्या घरामध्ये आग पेटवण्यासाठी ते त्या ठिकाणी वापरले जातात। आणि तिसरी गोष्ट जी काय आहे ती म्हणजे चुना। आता चुना साधारण 2 ते 3 रुपयाला त्याची चुन्याची डबी त्या ठिकाणी आता मिळत असते। आता हा उपाय नेमका कसा करायचा आहे की बघा, आता तुम्ही ड्रममध्ये धान्य साठवता किंवा एखाद्या पोत्यामध्ये धान्य साठवता आणि हे धान्य त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या थरांमध्ये, थप्प्यांमध्ये त्या ठिकाणी साठवत असता। आता तुम्हाला काय करायचं आहे की ह्या ज्या काही 3 वस्तू आहेत त्या एका ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला बांधायच्या आहे आणि प्रत्येक पोत्यामध्ये किंवा प्रत्येक जो काही लेअर असतो धान्याचा त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। आता याच्यामध्ये होतं काय, ह्या एकत्रित मिश्रणामुळे एक प्रॉपर त्या ठिकाणी गॅस तयार होतो आणि हा गॅस त्या ठिकाणी किडींना दूर पळवण्याचं काम हा करत असतो। आता याच्यामध्ये दुसरी पद्धत अशी आहे की आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे फक्त कडुनिंबाची पानं आणि कडुनिंबाच्या छोट्याशा काड्या। आता जे काय आपलं धान्य असतं त्याच्यामध्ये गहू असेल किंवा बाजरी असेल, त्याच्यामध्ये कडुनिंबाची पानं आणि कडुनिंबाच्या ज्या काही काड्या आहेत त्या थरांमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून लावायच्या आहेत। आता याच्यामध्ये धोका एक असतो की ज्यावेळेस आपण धान्याचं त्या ठिकाणी पीठ तयार करत असतो त्यावेळेस बऱ्याचशा वेळा कडुनिंबाची पानं त्याच्यामध्ये मिक्स होत असतात आणि मिक्स झाल्यामुळे हे पीठ त्या ठिकाणी कडू होण्याचा धोका असतो। मग याच्यामध्ये आपला कडुनिंबाची पानं किंवा ज्या काही काड्या आहेत त्या एका व्यवस्थित कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला त्या ठिकाणी पोत्यामध्ये किंवा ड्रममध्ये त्या ठिकाणी ठेवायचे असतात, जेणेकरून हा वास त्या किड्यांपर्यंत जाणार, ते किडे त्या ठिकाणी तिथून निघून जातील।
आता यातला जो काही तिसरा उपाय आहे तो अतिशय जाणीव उपाय यासाठी लागणार आहे आपल्याला एरंडेल तेल. आता एरंडेल तेल जे काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मेडिकलमध्ये सहज त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातं. आता याच्यामध्ये ही जी काय पद्धत आहे ती कशी करायची, ज्यावेळेस तुम्ही धान्याची थप्पी त्या ठिकाणी पोत्यावरती पोती त्या ठिकाणी लावत असता त्यावेळेस प्रत्येक पोत्यावरती त्या आपल्याला त्या ठिकाणी 2 ते 3 थेंब हे एरंडेल तेलाचे त्या ठिकाणी शिंपडायचे असतात, जेणेकरून हे एरंडेल तेलाला इतका उग्र वास असतो, हा वास त्या ठिकाणी त्या ज्या काही किडी असतात त्या किडींपर्यंत त्या ठिकाणी जातो आणि त्या किडी त्या धान्यापासून त्या ठिकाणी दूरच राहतात. आता यामधला जो काही चौथा उपाय आहे तर चौथा उपाय मध्ये त्या ठिकाणी मेडिकलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक गोळी भेटत असते जी नैसर्गिक पदार्थापासून त्या ठिकाणी बनवलेली असते. आता तुम्हाला हे काय करायचं, ह्या ज्या गोळ्या आहेत त्या एका फडक्यामध्ये बांधून त्या धान्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित जरी ठेवल्या तरी जो काही किडा आहे तो धान्याला त्या ठिकाणी शिवत नाही. आता व्हिडिओच्या शेवटी आपण एक टिप देणार असं म्हटलं होतं की त्याच अनुषंगाने आपण आता पाहूयात की अशी कुठली गोष्ट जर केली तर तुमच्या धान्याला त्या ठिकाणी किडच लागणार नाही. शक्यतो काय करायचे, धान्याची साठवणूक करताना जे मेटल्सचे बॅरल्स येतात किंवा प्लास्टिकच्या टाके येतात त्यामध्ये शक्यतो धान्य आपलं त्या ठिकाणी साठवायचं आहे. पण आता हे ज्यावेळेस तुम्ही साठवत असता त्यावेळेस त्याच्यावरती काय करायचं, आपला प्लास्टिकनं त्याच्यावरती जे काय आहे ते सील करायचे, जेणेकरून जी बाहेरची जी काय आर्द्रता आहे ती त्याच्यामध्ये जाणार नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही धान्य टाकायच्या अगोदर जर न्यूजपेपर जर टाकला किंवा पेपर वगैरे साधा पेपर जरी टाकला तरी तो न्यूजपेपर अगोदर काय करणार आहे की पाण्यातली जी काय आर्द्रता आहे ती त्या ठिकाणी शोषून घेणार आहे, जेणेकरून तुमच्या धान्याला कुठल्याही प्रकारची कीड लागणार नाही. आणि जर कीड जर लागली नाही तर त्यावरती कुठलाही उपाय करायची गरज आपल्याला त्या ठिकाणी भासणार नाही. दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक त्या ठिकाणी जरूर करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या उपायांबद्दल त्या ठिकाणी माहिती होऊन जाईल. तुम्ही अजून कुठला नवीन उपाय वापरता धान्य साठवण्यासाठी किंवा धान्य जास्त काळ टिकण्यासाठी कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.